देवाच्या शब्दाच्या द्वारे मासे पण येतात. जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्ही कदाचित म्हणत पण असाल की देवाच्या वचनाच्या द्वारे गोड पण बरं होतं का? देवाच्या वचनाच्या द्वारे पाण्याचा द्राक्षरस पण होतो का? देवाच्या वचनाच्या द्वारे मासे पण मिळाले जाते का? हा बायबलमध्ये असंच लिहिलेलं आहे. कारण त्या वचनामध्ये सर्व आहे. हालेलुया. जर योहानाचं पुस्तक पहिला अध्याय याचं एक योहान 1 वचन जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये सगळं आहे. काय सांगतं? प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता, शब्द देव होता आणि तो शब्द देही झाला आणि कुमारी मरियमच्या उदरी काय झाला? तो जन्मास आला. देवाच्या वचनामध्ये सर्व काही आहे. आणि हे देवाचं वचन कोण आहे? स्वतः देव प्रभू येशू परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या वचनामध्ये काय काय माहिती आहे का? देवाच्या वचनामध्ये कुष्ठ बरं करण्याची शक्ती आहे. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये पाण्याचा द्राक्षरस करायचं सामर्थ्य आहे. देवाच्या वचनामध्ये मासे आणायचं सामर्थ्य आहे. मासे असंच येत नाही. जेव्हा प्रभूनी शब्द बोलला ना, काय करा तुम्ही? खोल पाण्यामध्ये जाळी टाका. जेव्हा प्रभूनी शब्द बोलला ऑटोमॅटिकली त्या शब्दामध्ये काय आहे? मासे आहेत. मासे येण्याचे सामर्थ्य त्या शब्दामध्ये आहे. म्हणून बायबल जर तुम्ही वाचाल ना, का देवाच्या आत्म्याने मला आज हे वचन दिलं?